नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्याला जर्मिनेटर बावस्कर टेक्नॉलॉजीचं सर्वांच्या परिचित असलेलं हे प्रॉडक्ट असून याची माहिती घ्यायची आहे. तर याची जी आपण वापर करतो बियांच्या उगवण क्षमतेसाठी, जर्मिनेशनसाठी किंवा कलम करत असताना त्यावेळेस एकसारखा कलम फुटवे निघण्यासाठी करत असतो. पण याचा आता सध्या द्राक्षाची जी छाटणी करताय, द्राक्ष छाटणी जी खरड छाटणी म्हणतो, त्यावेळेस जर आपण 4 ते 5 दिवसा छाटणीनंतर पेस्ट केली किंवा नाही जरी केली आणि 4 ते 5 दिवसानंतर याची एकरी 1 लिटर अशी जर फवारणी घेतली, एकरी 1 लिटर पाणी, एकरी 1 लिटर याचं प्रमाण घेऊन पाणी 200-300 लिटर जे काय असेल ते पाणी घेऊन जर फवारणी केली तर अतिशय चांगली फुटी निघतात, एकसारखी फुटी निघते. तर याचा शेतकरी बंधूंनी वापर करावा. द्राक्षामध्ये तसंच भाजीपाला पिकांमध्ये पण वरतून तर फवारणी करू शकतो, पण मुळ्यांच्या वाढीसाठी सुद्धा सुरुवातीच्या लागवडीनंतर ज्यावेळेस आपण लागवड करतो आणि लगेच मुळीसाठी काय प्रॉडक्ट काम करेल तर याचे अतिशय चांगले रिझल्ट आहे मुळीसाठी. तर सुरुवातीला जेव्हा लागवड कराल कुठलंही जे भाजीपाला पीक आहे, लागवडीनंतर पहिली जी ड्रिचिंग असेल त्याच्यामध्ये जर जर्मिनेटरचा वापर केला तर खूप चांगले रिझल्ट मिळतील. तर शेतकरी बंधूंनी याचा वापर करावा. धन्यवाद.